हळूहळू आहे असं बोलतोय मित्रांनो. तर बघूया केवढा आहे खेकडा. या डोहाचा शेप जर मित्रांनो तुम्ही पाहाल तर थोडा होडीसारखा शेप आहे, त्याच्यासाठी याला होडी नाव दिलं आहे. दोघंजण डब्बे घेऊन चाललेत आणि इथे जवळच आपला जो मेन मोठा ओढा आहे तो इथे पुढे आहे. तर त्या ओढ्यामध्ये आज आम्ही आमचे हे डब्याचे ट्रॅप जे आहेत ते लावणार आहोत. आणि बऱ्याच जणांना माहीत असेल मित्रांनो, हे ट्रॅप यूट्यूबवरती बऱ्याच जणांच्या व्हिडिओ डब्यातून खेकडे कसे पकडायचे त्याच्यावरती बनवलेले आहेत. तर आज आम्ही देखील ट्राय करत आहोत की अशा ट्रॅपमध्ये खेकडे मिळतात काय. टोटल मित्रांनो 4 ट्रॅप आम्ही घेऊन आलो आहोत आज. 4 ट्रॅपमध्ये उद्या आपल्याला सकाळी समजेल किती खेकडे मिळतात ते. तर मित्रांनो पहा, इकडे गरवायचं काम जे आहे ते चालू आहे. हे काका पण इकडे गरवत आहेत. हे बघा, हे अशा प्रकारे काठी घेऊन त्याच्या टोकाला इथे काढू लावलेले आहेत आणि हे जे आहे ते गरवायचं काम इथे चालू आहे मित्रांनो. या टेक्निकनी सुद्धा आपल्याला खेकडे मिळतात, पण याच्यामध्ये बराच वेळ जातो आपल्याला. हे बघा, इकडे पण आहेत मित्रांनो. पर्यामध्ये आमच्या येऊन पोहोचलो आम्ही. हे बघा धबधबा, छोटासा धबधबा. आणि इथे आहे आमची होडी. ह्या डोहाला होडी नाव दिलं आहे. त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगतो. त्या डोहाचा शेप जर मित्रांनो तुम्ही पाहाल तर थोडा होडीसारखा शेप आहे, त्याच्यासाठी याला होडी नाव दिलं आहे. तर मित्रांनो पहिला टोका लावण्यासाठी शुभम चालला आहे आता. आणि पहिला टोका आम्ही इथे लावतोय. पुढे लाव अजून थोडा, तिकडे तिकडे अजून पुढे जा, तिथे त्या कॉर्नरला जा पुढे. हां इथे पुढे जा अजून. हां बस इथे लाव. असा डब्बा जो आहे तो पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला एक दगड ठेवायचा, जेणेकरून तो डब्बा वाहून जायला नको. असे आपल्याकडे इतके सारे म्हणजे 3-4 डब्बे आणि तिथे 2 लावलेत आपण, म्हणजे 6 डब्बे आहेत टोटल. तर सकाळी पाहूया त्या 6 डब्यामध्ये आपल्याला किती खेकडे मिळतात. इथे एक डब्बा लावतोय म्हणजे डब्बा असा पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यावरती एक दगड ठेवायचा, जेणेकरून डब्बा वाहून नको जायला. ओढ्याला पाणी पण मोठं आहे मित्रांनो. हे बघा, राकेश शिगवण खेकडे मिळतील काय? ओके. अजून इथे एक टोका लावतो मित्रांनो. सीन बघा कसा आहे. पावसाची देखील सुरुवात झालेली आहे. शुभम दगड मोठे ठेव रे थोडे, पाऊस जास्त येतोय. हे शुभम पायाजवळ ठेव. अजून मोठा दगड ठेव रे.
पाऊस जास्त पडला मित्रांनो तो जास्त पाणी येण्याची शक्यता आहे. जास्त पाणी आलं तर आपला डब्बा वाहून जाऊ शकतो. इथे लावलाय. कसून कोण आला असं सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण जे काल डब्बे लावले होते ते आम्ही आता सकाळी पाहायला आलोय की त्याच्यामध्ये खेकडे मिळत आहेत का. आणि ओढ्याचा आवाज जास्त येतो याचा अर्थ पाणी कालच्यापेक्षा थोडं जास्त पाणी आज ओढ्याला आलं आहे. कारण रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला आहे त्यामुळे कदाचित ओढ्याला पाणी जरा जास्त आलेल्याची शक्यता आहे. बघूया थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. मित्रांनो पहिला डब्बा इथे लावलेला आहे आपण काल. शुभम उचलतोय आता पहिला डब्बा. गेली पहिल्या डब्यामध्ये मित्रांनो एक खेकडा भेटला आणि आता दुसरा डब्बा उचलतोय आम्ही. हळूहळू हळूहळू आहे असं बोलतोय मित्रांनो. तर बघूया केवढा आहे खेकडा. तिकडे इकडे तिकडे घे. बस साधारण आहे का? 2 आहेत 3 आहेत साधारण साईजचे 2-3 खेकडे आहेत मित्रांनो. नंतर काढल्यावरती तुम्हाला मी दाखवतो. 2-3 आहेत असं तो म्हणतोय. बघूया आता तिसरा टोका काढायला चालू मित्रांनो. या दुसऱ्या टोक्यामध्ये आपल्याला 3 खेकडे मिळालेत. ते काढल्यानंतर मी दाखवतो. आणि आता वरती अजून 2 टोके आपले बाकी आहेत. तर आता वरती जाऊया. Really?